गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा आपला जो प्लॅन आहे तो आहे सोनगिरी फोर्टचा, पळसदरी जवळचा। आत्ताच आपण उभं आहे ना, ते पळसदरी स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन। सकाळची पहिली लोकल पकडून आलो आपण खोपोली, आणि आपला एक चुकून मित्र पाठी राहिला, त्याची वाट बघतोय आपण। नंतर आपल्याला ह्याच ट्रॅकनी पळसदरीच्या सरळ या ट्रॅकनी पुढे जायचं आहे किल्ल्यावरती जाण्यासाठी। इथून एक 10-15 मिनटाचा वॉक आहे, पटरीने जायचं आहे पूर्ण चालत चालत। तर चला आजच्या ट्रेकला सुरुवात करूया इकडनं, कारण इथूनच ट्रेक सुरुवात होते, आपल्याला चालतच जायचं आहे पूर्णपणे। आजचा आपला ग्रुप खूप मोठा आहे, ते जरा पुढे गेलेत, त्यातले आपले महेश सर आहे आणि बाकीचे मेंबर पुढे चालले तिकडे। हां, तर आता पाठीमागे बघतो ना आपण, या ट्रॅकनी चालत चाललं आहे। हे स्टेशन इथं 7:15 झालेत, आपल्याला इकडं निघतो आता। आणि हा पूर्ण आपल्याला ट्रॅकनीच पुढे जायचं आहे वरती। हां बघा, आता आपण जो कर्जतवरून म्हणजे जो ट्रॅक चालतो ना पुण्याला जाणारा, तर त्या ट्रॅकनी चालत आलो आहे। आणि आता जवळपास आलो आहे त्या पोलच्या, हे पुढं जे हे दिसते ना टनल छोटीशी या ठिकाणी, तर त्या ठिकाणावरून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे। 10 मिनटं झालं आपण चालतो या ट्रॅकनी स्टेशनपासून पळसदरी। पण एक लक्षात ठेवा, हा रूट सोपा आहे थोडा, नेवाळी गावातून जो आहे थोडा अवघड आहे, तिकडे वाटाड्याची गरज पडते, कारण ह्या ट्रॅकला जास्त कोण ट्रेकर येत नाहीत, म्हणजे त्याच्यामुळे वाटा वगैरे सापडत नाही लवकर। हा सोपा आहे थोडासा। हां, तर मित्रांनो आपण पटरीने वॉक करत 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 आलो आहे। आणि इकडे पाठीमागे जर बघितलं ना, ही टनल आहे, ते टनलमध्ये कशाला झालं, ही टनल आहे। आणि सॉरी, आपण मग 106 नंबर सांगितला, चुकून तो 104-120 आहे पोल नंबर या ठिकाणी बघा। हां, आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे 10 मीटरवरून सोनगिरीसाठी लेफ्ट, हा पोल आहे तो। आणि समोर बघा हा टनल दिसतो इकडे, टनलच्या जस्ट बाजूला एक हे ऑफिस टाईप आहे छोटंसं, तर ते लक्षात ठेवा। या पोलपासून 10 मीटरवरून लेफ्ट आहे। तर आता आपल्याला लेफ्ट मारायचं, आपला एक मित्र येतो म्हणून थांबलो आपण, तो फोटो वगैरे काढतो ते लोक। तर आता आपण इकडनं पटरी सोडतोय, ही बघा, ही समोर दिसते पटरी। आणि आता आपला एक ट्रेक चालू होते, त्या ठिकाणी आपण असे दगडी वगैरे ठेवलेले आहे। हा पोल याच्यावर लिहिलेले आहे सोनगिरी म्हणून, तर त्या पोलवर लिहिले 10 मीटर, म्हणजे एक साधारण 20-30 फूटच्या अंतरावरून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे। तर त्या रूटला आपण या ठिकाणी असे दगडी लावलेले आहेत, आणि तिकडनं आपल्याला असं सरळ इकडे जायचं आहे। खाली थोडा खड्ड्यात उतरून रोड आहे, इकडनं आपला ट्रेक चालू होतोय आता। तर हा ट्रेक कमीत कमी 2 ते 2.5 तासाचा ट्रेक आहे, आणि फक्त ऊन वाढल्यावरती अजून त्रास होऊ शकतो, त्यामुळे पटापट लवकर वरती जायचं आपल्याला। हां, त्यानंतर पुढं थोडं आल्यानंतर ना, या ठिकाणी बघा अशी मार्किंग केलेली आहे दगडावरती। हेलो, तर आपल्याला या रोडने सरळ जायचं आता। तेरे को एक व्हाट्सएप पर देख, मैं फोटो भेजा हूँ वहाँ पर। हाँ, पत्थर रख। आपण या ठिकाणावरून आलोय, आणि नंतर आपण इथून टर्न मारतोय, कारण वरती पुढं रोड बंद आहे या ठिकाणी। तर आता आपण इकडनं जातोय। हा जो ट्रेक आहे ना, तर जास्त लोक येत नसल्यामुळे ना रस्ता एवढा परफेक्ट नाही, आणि झाडाची पालं वगैरे पडलेल्यामुळं वाटा दिसत नाहीत आपल्याला। तर आता शोधत चाललोय आपण। नाही राहू दे, माकडे वरती। काय नाही, आम्ही थांबलो तुमच्यासाठी, अर्धा तास आम्ही ते फोटो काढत बसलो। हां, पूर्ण पाण्याची वाट आहे, पाण्याच्या वाटेने आपण रस्ता काढत चाललोय, कारण भरपूर ठिकाणी रस्ता दिसत नाही, पूर्ण पाचोळा पडलेला आहे। सगळं पाण्याचा रोड आहे, हे सगळं पाण्याचं वेळ, आपल्याला वरती इकडे जायचं या ठिकाणी। तर पूर्ण जंगलातून रोड काढतोय आपण। खाली जर बघितलं ना, काहीच वाटा दिसत नाही, म्हणजे एकदम पाचोळा पडलेला आहे असं पूर्ण। ये लवकर, मित्र इकडे तिकडे रोड चढतो, येतोय का? हा ये तू इकडे, आपल्याला इकडनं वरती जायचंय।
2 तर आला पुढे फिरतोय. हा तर मित्रांनो 50% वर आलो आपण. रोड जाम चुकणार काय, खाली जर आपण परफेक्ट एक जरी मार्किंग चुकलो तर कमीत कमी 2 तास फिरायचं हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे येताना सांभाळून या, पालापाचोळा जास्त आहे त्यामुळे रोड म्हणजे पायवाट दिसेल त्या ठिकाणी वरून या, नाही तर पुढे चुकण्याचे जास्त चान्सेस आहे. त्यामुळे सांभाळून या. तर चला, कारण उन्हाचे ट्रेक आहेत, दमू शकतो जास्त, पाण्याचा सोर्स जास्त पाहिजे तुमच्याकडे कमीत कमी. आता आपण परफेक्ट रोडला आलो. जर तुम्ही समोर बघितलं ना, समोर बघितल्यावरती एकदम मस्त मोठा रोड दिसतोय मोकळा. आणि वरती बघ त्या ठिकाणी दिसतोय सोनगिरी, वरती त्या टोकावरती. हे आपले सगळे ग्रुप मेंबर आहेत, त्या इथं लिहिले. आणि त्याच याच्यावरती इकडे पाठी आहेत सोनगिरीची, किल्ले सोनगिरी या ठिकाणी. पण जेव्हा चढायला सुरुवात करतो ना दुसऱ्या की, तर बघा या ठिकाणी असे दगडाचे हे केलेले आहेत उभे, त्याच्याबरोबर बाजूने आपल्याला वरती जायचं इकडे. पण या पठारावरून चाललेलं आहे पूर्ण. आणि समोर बघा जो हे सुळका दिसतोय ना, हा सोनगिरी. वरती खूप मोठं पठार आहे, म्हणजे प्लेन जागा आहे मोठी. खाली आपण उभे जंगलात फिरतो असं वाटते. आता एकदम मोकळं वाटते रोड, म्हणजे जाताना चुकण्याचे चान्सेस कमी, कारण रोड पूर्ण पायवाट दिसते तुम्हाला. हा हा तर आता आपण सोनगिरीच्या बेसला आलो परफेक्ट. बघा हा वरती सुळका दिसतोय, आपल्याला इथून वर चढायचं आता पूर्ण. त्याच्या पहिले या ठिकाणी एक पाठी सोनगिरीची, इकडे जायचं आपल्याला बरोबर. वरती मित्रांनो जास्त काही जागा दिसत नाही खालून तरी, त्यामुळे खाली आपण पायथ्यापाशी एका झाडाखाली आराम करणार थोडासा, आणि मग वरती निघणार. हां तर या ठिकाणी दुसरी एक पाठी आहे झाडाला लावलेली. खाली जर रोड चुकली ना तर मार्किंग कुठेच नाही, म्हणजे जर मेन रोडला असेल तुम्ही तर मार्किंग भेटतील, नाही तर बाकी ठिकाणी पूर्ण जंगलात काही नाही, मग शोधतच यायचे रोड तुम्हाला. त्यामुळे थोडाही रोड चुकू नका, व्यवस्थित या. हां तर आता सोनगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी एक 10 मिनटं विश्रांती करणार आहे आपण, आणि नंतर वरती जाणार आहे. कारण खूप उन्हातानातून आपण थकून आलोय. हॅलो, याच्यामुळे चुकलो खरं, म्हणजे भले तिकडे रोड शोधतात ते. तर आता आपली पहिली विश्रांती झालेली आहे पायथ्याशी किल्ल्याच्या. इकडे वरती किल्ला दिसत नाही झाडाच्या, परंतु या ठिकाणी किल्ल्याचा जो पायथा आहे ना, त्या ठिकाणी 2 रस्ते आहेत, एक त्या बाजूला जातो पलीकडे आणि एक इकडे ह्या साईडला. तर आपल्याला राईट साईडचा जो रस्ता आहे ना तो पकडून सरळ निघायचं इकडं, कारण तो तिकडचा रस्ता थोडासा अवघड आहे आणि पलीकडे डोंगरावर जातो. थोडंसं आपण पुढे जाऊन बघितलं होतं. तर आता जो राईट साईडचा रोड आहे ना, त्या रोडने आपण सरळ पुढे चाललेलो आहे. ती पायवाट आहे पूर्ण, आणि हा वरती सोनगिरी आहे, त्याला पूर्ण राऊंड मारत चाललो आहे आपण. हा राईट साईडच्या रस्त्याने आपण पुढे आल्यानंतर ना असं पाट आहेत 1-2 ठिकाणी झाडांवर लावलेल्या. ही बघा या ठिकाणी किल्ले सोनगिरीची मार्किंग. तर ते राईट साईडला चेक करत, लेफ्ट साईडला चेक करत चला झाडांवरती. तसा रोड एकदम मळलेला आहे, चुकण्याचे इकडे चान्सेस नाही, फक्त खाली थोडं सांभाळायला लागते, बाकी इकडे इझी एकदम. किल्ल्याच्या वरती पोचले. ही जी खिंड दिसते ना मधून, या दोन्हींच्या मधून आपण वरती जातोय. आणि हा वरती इकडं झेंडा फडकतोय ना, हा वरती किल्ला आहे सोनगिरी. तर त्याच्यावरती आल्यानंतर खाली बघा इकडे रोड दिसतात आहे, मोठा रोड आहे हा येण्याचा, आणि तो हायवे तिकडे पुन्हा मुंबई पुन्हा. तर आता किल्ल्याच्या खिंडीमधून चाललो आहे इकडं. हा इकडे छोटासा एक डोंगर आहे आणि ही मध्ये खिंड आहे, इकडे जायचं आपल्याला वरती. आता जर इथून वरती बघितलं ना, ही संरक्षक भिंत वाटते थोडीशी, त्याचे थोडेफार दगड शिल्लक आहेत, बाकी पडझड झालेली आहे भरपूर. त्याच्याच वरती भगवा झेंडा लावलेला आहे, त्या ठिकाणी आपण चाललो आहे. बघा एक खिंडीतून आहे ना, आता वरती बघा इथं भगवा झेंडा दिसतोय, म्हणजे वरती आलो आपण किल्ल्यावर ऑलमोस्ट. याची थोडी पडझड आली, याचे दगड आहे ना खाली पडून बघा या ठिकाणी आलेले आहेत भिंतीचे, म्हणजे हा बुरुज टाईप असू शकतो, हा बुरुज, आणि त्याचे दगड पडले. तर आता आपण किल्ल्यावर एंट्री करतो, 1-2 मिनटामध्ये वरती पोहोचते. तर आता वरती टॉपवर आले, आणि वरती आल्यानंतर पाठीमागे तो भगवा झेंडा फडकतो, तो त्याच्या जस्ट समोर आले ना पाण्याची टाकी या ठिकाणी.
पहिले फिरवूनच एक फिरव. म्हणजे का सोनगिरी किल्ल्यावर आहे आणि किल्ला एक्सप्लोर करतोय. तर सोनगिरी किल्ल्यावरती एंट्री झाल्यानंतर पहिलंच आहे ना तर छत्रपती शिवाजी महाराजांची एक राजमुद्रा या ठिकाणी आणि भगवा झेंडा आहे. त्याचं जस्ट पुढे आल्यानंतर ही पाण्याची टाकी ही मोठी आणि अजूनही त्याच्यात भरपूर पाणी आहे. पाणी पिण्यायोग्य वाटतंय. पाणी पिले का हो तुम्ही? चांगलं आहे पाणी, चांगले आहे पिण्यासारखं आहे. तर आता अजून आपण त्या पूर्ण त्या कोपऱ्यामध्ये जाणार आहे. बघूया तिकडे अजून काय आहे ते. तर आता पाण्याच्या टाकीपासून आहे ना आपण सरळ पुढं चाललेलो आहे. एक पायवाट गेलेली. किल्ल्याचा आकार एवढा मोठा नाही. या किल्ल्याचा जास्त इतिहासामध्ये उल्लेखही नाही आढळते, परंतु या किल्ल्यावरून बरेचसे किल्ले आजूबाजूचे किल्ले दिसतात आहे. म्हणून ह्या किल्ल्याचा उपयोग टेहळणीसाठी केला जात असावा असा एक अंदाज आहे. कारण जास्त इतिहासामध्ये याची नोंद नाही. परंतु इकडनं जर बघितलं ना तुम्ही म्हणजे जो कल्याण पुण्याचा जो दळणवळणाचा मार्ग आहे ना तो या ठिकाणावरून परफेक्ट दिसतोय. त्याचबरोबर भरपूर असे किल्लेवरून दिसत आहे याच्या सुळक्यावरून. तर याचा उपयोग टेहळणीसाठी केला जात असावा. आता आपण किल्ल्याच्या पूर्ण ऑपोजिट साईडला आलेलो आहे. त्या ठिकाणी एक झेंड्यासाठी लावलेलं आहे लोखंडी पोल, परंतु त्याच्यावर झेंडा नाही. आणि तिकडनं आपल्याला खाली पळसदरी गाव दिसते पूर्ण. जे पोल आहे ना हा पोलच्या बरोबरच एक्झॅक्ट आपण थोडंसं खाली आलो आणि आता खाली आल्यानंतर बघा हा रेल्वे ट्रॅक दिसतोय. हा कर्जतवरून पुण्याला जाणारा ट्रॅक आहे आणि त्याच्या जस्ट बाजूला आहे ना खोपोलीसाठी जो ट्रॅक जातो त्या त्याच आपण पळसदरीला त्या ठिकाणी उतरलो तिथं आणि तिकडनं चालत आलो ह्या ट्रॅकनी पुण्याच्या. तर आपल्याला जाताना असं उतरून त्या ठिकाणावरून त्या ट्रॅकने चालत जायचं आहे. आणि हा मुंबई पुणे हायवे जुना हा बरोबर इकडे खोपोलीच्या वरून घाटातून जातोय. तर आपलं पाठीमागे जे राजमुद्रा वगैरे लावली त्या ठिकाणी थोडंसं व्हिडिओ काढायचं राहिलं. जाताना काढूया आणि नंतर व्हिडिओ संपूया. तर मित्रांनो पूर्ण सोनगिरी एक्सप्लोर करून झालेलं आहे. वरती एवढी काही जागा नाही विशेष, फक्त पाण्याच्या टाक्या आहे, एक भगवा झेंडा आहे, एका ठिकाणी झेंड्याचा पोल आहे पण तिकडे झेंडा नाही. तर आपण पूर्ण टोक हे टोक ते टोक फिरलेलो आहे. हे समोर जे दिसतंय ना ही राजमुद्रा आणि तो झेंडा ज्या ठिकाणावरून आपण चालत आलो. तर आता हा व्हिडिओ आपल्या या ठिकाणी संपत आहे ना आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. तर लवकरात लवकर ऊन भरपूर वाढले, आपल्याला लवकरात लवकर खाली भेटूया नेक्स्ट ट्रेकला. धन्यवाद, बाय.